we were dealing with particular integral of the type capital X is equal to e raised to ax. Okay, so last lecture we dealt with capital X is equal to e raised to x. Okay, so how we find the particular integral as 1 upon f of d into capital X. So 1 upon f of d into capital X is equal to 1 upon f of d into e raised to x. Okay, तर याचं पर्टिक्युलर इंटिग्रल आपण कसं फाइंड केलं? d इज रिप्लेस्ड बाय a. सो काय आलं होतं? 1 अपॉन f ऑफ a इंटू e रेस टू x. ओके, पण हे कधी व्हॅलिड होतं? डिनॉमिनेटर काय पाहिजे होता आपला? नॉन झिरो. ठीक आहे, जर आपला डिनॉमिनेटर दॅट इज एफ ऑफ ए झिरो आला तर आपण काय केलं होतं? न्यूमरेटरला एक्स ने मल्टिप्लाय इंटू ई रेस टू एक्स डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. परत इथं कंडिशन काय पाहिजे होती? एफ डॅश ऑफ ए नॉट इक्वल टू झिरो. म्हणजेच हे डेरिव्हेटिव्ह काढायची प्रोसेस आपण कुठपर्यंत केली होती? जोपर्यंत आपला डिनॉमिनेटर नॉन झिरो येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. write down d2y divided by d2y divided by dx square plus 3 into dy by dx plus 2y is equal to e raised to minus x. झालं हे एक्झाम्पल? नाही झालं ना? Okay, so first of all we write its auxiliary equation. Okay, so its auxiliary equation is काय असणार आहे सांगा? डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इज इक्वल टू 0. त्याचे फॅक्टर्स काय पडतील? d प्लस 2 and d प्लस 1 इज इक्वल टू 0. So d is equal to -1 and -2. The -1 and -2 are real and distinct. So the complementary function is written as, so the complementary function is y is equal to c1 e raised to minus x plus c2 e raised to minus 2x. ओके, हे आपलं काय झालं? CF झालं. ठीक आहे, आता आपण काय फाइंड करणार आहे? पर्टिक्युलर इंटिग्रल इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी इंटू कॅपिटल एक्स. एफ ऑफ डी म्हणजेच मी तुम्हाला काय सांगितलंय? जे ऑक्झिलरी इक्वेशन लिहितो ते, किंवा असं लिहू आपण डी स्क्वेअर प्लस 3d प्लस 2 इंटू एक्स इज ई रेस टू मायनस एक्स. ओके, आता ह्या डी च्या ठिकाणी -1 पुट करा. काय येते सांगा? -1 चा स्क्वेअर प्लस 3 इंटू -1 प्लस 2 इंटू ई रेस टू मायनस एक्स. ओके, सो आता इथं काय येते? 3 - 2 किती येणार आहे? डिनॉमिनेटर काय येतोय? 0 येते, बरोबर का नाही? हे -3 प्लस 3 काय येते? 0. So multiply numerator by x into e raised to minus x divided by derivative of denominator काय येणार आहे? Derivative of x square 2x असते, मग derivative of d square is equal to 2d. So 2d plus 3. Okay, so derivative of x काय असणार आहे? 1. So 3d काय असणार आहे? 3. So now we put replace d by -1. Replace d by -1. So काय येणार आहे? E is equal to x e raised to minus x divided by 2 into -1 plus 3. So answer काय येणार आहे आपलं? x e raised to minus x. हा तुमचा काय झाला? पर्टिक्युलर इंटिग्रल.
Now we write the general solution as, so general solution is y is equal to CF plus PI. सो आपला CF किती आला होता, C1 e raised to minus x plus C2 e raised to minus 2x plus PI is x e raised to minus x. Okay, write down. ओके, लिहून झालं हे? हॅलो, Yes, ma'am. ओके, समजतंय? ठीक आहे, आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. Find the general solution or complete solution of 2d plus 1 bracket square into y is equal to 4 into e raised to minus x by 2. ठीक आहे. सो सगळ्यात आधी आपण काय लिहिणार, ऑक्झिलरी इक्वेशन. सो इट्स ऑक्झिलरी इक्वेशन इज, is 2d plus 1 bracket square is equal to 0. सो हे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, ह्याला आपण 2d plus 1 into 2d plus 1 असं लिहू शकतो. सो 2d plus 1 is equal to 0 and 2d plus 1 is equal to 0. So d is equal to काय आलं, minus 1 half and d is equal to minus 1 half. So roots काय आलं, d is equal to minus 1 half and minus 1 half, which are real but repeated. So we write the complementary function as CF is equal to काय असणार आहे, रियल रूट आहे तो एकदा रिपीट झालाय, तर त्याचं आपण कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसं लिहिणार आहे, m1 हा एक रूट आहे, तो अजून एकदा रिपीट झालाय, त्याचं सोल्युशन आपण कसं लिहायचो, y इज इक्वल टू c1 plus c2x into e raised to m1x. Now our minus 1 half and minus 1 half is repeated. So we write the solution as, बोला, सांगा सोल्युशन. C1 plus C2x ओके, c1 plus c2x into minus 1 half x. e raised to minus 1 half x. बरोबर, इथे e raised to m1x लिहिले ना आपण, म्हणजेच e raised to minus 1 half x. ओके, हा आपला कॉम्प्लिमेंटरी फंक्शन झाला. आता आपल्याला पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड करायचं आहे. ठीक आहे. सो पी आय इज इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ डी इंटू कॅपिटल एक्स. ठीक आहे. सो आवर एफ ऑफ डी इज 2d plus 1 bracket square into our capital X is 4 into e raised to minus x by 2. ठीक आहे. तर आता इथं आपण लिहू, रिप्लेस डी बाय मायनस 1 हाफ, रिप्लेस डी बाय मायनस 1 हाफ. तर डी च्या ठिकाणी मायनस 1 हाफ पुट केलं तर काय येणार आहे, ठीक आहे. इथे आता आपण डी च्या ठिकाणी मायनस 1 हाफ पुट करू. ठीक आहे. 1 अपॉन 2 इंटू
minus 1 half plus 1 bracket square into 4 e raised to minus x by 2. हे 2 कॅन्सल होईल. -1 आणि 1 किती येईल? 0. म्हणजेच आपल्याला ह्याचं काय घ्यावं लागेल? काय करायचं? डिनॉमिनेटर 0 आला तर न्यूमरेटरला x ने मल्टिप्लाय करायचं आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर काय येणार? 2 into 2d plus 1 into derivative of these 2 is 2. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर कसं लिहितो आपण? हे 2 जे आहे ते आधी लिहायचं, हा ब्रॅकेट लिहायचा 2x plus 1 इंटू ह्या 2x plus 1 चं डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? 2. ठीक आहे. सो आता परत आपण इथं d ला -1 हाफ ने रिप्लेस करू. रिप्लेस d बाय -1 हाफ. सो इज इक्वल टू काय येते? x 4x इंटू e रेस टू मायनस x बाय 2 डिवायडेड बाय 2 इंटू -1 हाफ प्लस 1 इंटू 2. हे -2 कॅन्सल होईल. -1 प्लस 1 किती येते? परत 0 येते. सो आपण काय करणार? परत एकदा हे जे x आहे इथं ह्याच्या न्यूमरेटरला x ने मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे? x स्क्वेअर इंटू 4 e रेस टू मायनस x बाय 2 डिवायडेड बाय ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 4 इंटू 2. ठीक आहे. म्हणजेच आपलं फायनल आन्सर काय येणार आहे? x स्क्वेअर. हे 4 कॅन्सल होईल. x स्क्वेअर इंटू e रेस टू मायनस x बाय 2 डिवायडेड बाय 2. सो आपलं जनरल सोल्युशन काय असणार आहे? y इज इक्वल टू cf प्लस pi. y इज इक्वल टू c1 प्लस c2x e रेस टू मायनस x बाय 2 प्लस x स्क्वेअर e रेस टू मायनस x बाय 2 डिवायडेड बाय 2. ओके. मॅडम ते 4 into 2 कसं आलं सांगा किती? कुठं खाली का? हा. आता हे टर्म आहे ना, इथं 2 इंटू 2d प्लस 1 इंटू 2 आहे. म्हणजेच हे काय झालं? 4 इंटू 2d प्लस 1. ठीक आहे. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आपला. हा 4 कॉन्स्टंट झाला आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 2d प्लस 1 काय असणार आहे? 2. म्हणजे सपोज डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x प्लस 1 काय असणार? हे 1 तर कॉन्स्टंट आहे. ह्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे आणि 2x चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 2 आणि x चा 1 म्हणजे 2x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह किती असणार आहे? 2. म्हणजेच आपण इथं कशाचा डेरिव्हेटिव्ह घेतला होता? 2d प्लस 1. ओके. हा मॅडम.
झालं लिहून? Yes. ओके. हे तुम्हाला समजते का? डिनॉमिनेटर 0 आल्यावर आपण काय करतोय? न्यूमरेटरला x नी मल्टिप्लाय करतोय डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. तुम्ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघा, लिहून काढा. ते आले तर समजणार आहे. नाहीतर मी किती जरी वेळा सांगितलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर 2x असणार आहे, एक्स रेस टू एन काय असणार आहे, n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. मी असं प्रत्येक वेळी सांगण्यापेक्षा तुम्ही जर समजून घेतलं, हे लक्षात नाही का राहणार डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n किती असणार आहे? n हे जे पॉवर आहे ते x इंटू त्याच्यातनं 1 वजा करायचंय. मग आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 किती असेल ह्या फॉर्म्युलाचा यूज करून? एक्स रेस टू n असताना n इथं आहे, एक्स रेस टू n मायनस 1 आहे. मग आता इथं एक्स रेस टू 4 आहे. मग n च्या ठिकाणी 4 पुट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 किती येईल? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n इज इक्वल टू n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. ठीक आहे. मग आता ह्या n च्या ठिकाणी 4 पुट केलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू 4 किती येईल? 4x क्यूब येईल. हॅलो Hello, ma'am. हा, Ma'am, हे काल नाही परत एकदा सांगा. परत एकदा सांगू, इकडे लक्ष द्या. स्टँडर्ड फॉर्म्युला काय आहे? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू n इज इक्वल टू n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. हा स्टँडर्ड फॉर्म्युला. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर विचारलं, ठीक आहे, काय असणार आहे? n च्या ठिकाणी 2 पुट केलं तर 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1. ठीक आहे. 2x येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती येईल? 2x. आता मला सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब किती येईल? तुम्ही सांगा इथं ह्या फॉर्म्युल्याशी कम्पेअर करून सांगा. 3x square. 2x square. यस यस, व्हेरी गुड. आता लक्षात राहील. मी जर समजा इथं काय होतं आता आपलं 2d प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर होतं आपलं. ठीक आहे. तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार तुम्ही सांगा. आता इथं कम्पेअर करून सांगा. यांच्या ठिकाणी 2 आलाय. ठीक आहे. तो ब्रॅकेट ऍज इट इज. हा, रेस टू 2 मायनस 1 इंटू काय असतं? आतल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह किती येणार आहे? 2d चा डेरिव्हेटिव्ह किती येईल सांगा आता. 2 कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती असणार आहे? इकडे लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1 असतो. कसा? मी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह शिकवत बसले तर आपला एलडी फुरियर सिरीज लॅपलास कोण शिकवणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स काय असणार आहे? एक्स ची पॉवर किती? 1. 1 इंटू एक्स रेस टू 1 मायनस 1. ओके. 1 इंटू एक्स रेस टू 0. आणि कुठलाही आपण व्हेरिएबल असो त्याचा रेस टू 0 किती असतो? 1. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स किती येणार आहे? 1. ओके. हा फॉर्म्युला मार्जिन मध्ये लिहून घ्या आणि प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा मी कुठल्याही टर्मचं डेरिव्हेटिव्ह काढेल तेव्हा जर सपोज एक्स रेस टू 5 आला तर n च्या ठिकाणी 5 पुट करायचं. ठीक आहे. म्हणजे तो फॉर्म्युला व्हेरीफाय होईल. लिहून घेतला हा फॉर्म्युला. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट किती असतं? 0. ओके. लिहून घ्या मार्जिन मध्ये. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ 2 काय असणार आहे? कॉन्स्टंट. ठीक आहे. So next example you write down d cube, example number 3, d cube minus 4d square, d cube minus 4d square plus 5d
minus 2 into y is equal to e raised to x. Okay, so we have to find the general solution of this differential equation. So first of all we have to find complementary function and then particular integral. आता ह्याचे फॅक्टर्स काढू आपण. 1 minus 4 5 and minus 2. So first factor जर आपण 1 घेतला, हे 1 as it is, 1 into 1 1, minus 3 5 minus 3 2, 2 into 1 2, 0. So ह्याचे फॅक्टर्स काय आले, d minus 1 d square minus 3d plus 2. आता ह्या 2 चे असे फॅक्टर्स पाडायचे की ज्याचं मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे आणि ऍडिशन -3. सो -2 into -1 minus minus plus 2 आणि -2 minus 1 -3. Okay, so first of all we write its auxiliary equation. ठीक है, so its auxiliary equation is d cube minus 4d square plus 5d minus 2 is equal to 0. So we can write this as d minus 1 d square minus 3d plus 2 is equal to 0, which can be written as, so d minus 1 factors are d minus 2 and d minus 1. Okay, so we can write this as d minus 1 d minus 1 and d minus 2. Okay, is equal to 0. सो आपले फॅक्टर्स काय आले, d इज इक्वल टू 1 1 2. आता ह्याचं कॉम्प्लिमेंटरी फंक्शन तुम्ही सांगणार आहे तरच आपण नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं, नाहीतर आज इथंच थांबायचं. कॉम्प्लिमेंटरी फंक्शन कसा लिहायचा ते सांगा. 1 हा रिअल आहे, एकदा रिपीट झालाय, 2 एकदाच आलाय. काय येणार आहे ह्याचं CF? C1 plus C2. ओके, C1 प्लस C2 E raised to x. C1 प्लस C2 काय येणार, M1 हा रूट आहे, तो अजून एकदा रिपीट झाला तर त्याचं सोल्युशन y इज इक्वल टू C1 प्लस C2x इंटू e रेस टू M1x. मग आता सांगा, C2x यस, इंटू e रेस टू, e raised to x. ओके, प्लस आता ह्या 2 साठी काय असणार आहे, M1 एकदा आला तर C1 e रेस टू M1x, म्हणजे नेक्स्ट कॉन्स्टंट काय असेल, C1 C2 झाला. E नेक्स्ट raised यस, e रेस टू to 2x. ओके, हा आपला काय झाला, CF. नाउ वी फाइंड पर्टिक्युलर इंटिग्रल. पर्टिक्युलर इंटिग्रल इज इक्वल टू 1 upon f of d into capital X. So here our f of d is d cube minus 4d square plus 5d minus 2 into e raised to x. Okay, now we replace d by 1. Replace d is equal to 1. So काय ते सांगा, is equal to e raised to x divided by 1 चा क्यूब 1 minus 4 into 1 4 plus 5 minus 2 5 minus 4 1. बरोबर आहे ना, किती येत आहे, 1 minus 4 minus 3. अच्छा, इथं किती येते, 0 येते हो का, 5 minus 2 3 आणि 1 minus 4 minus 3 0 येते. सो नेक्स्ट स्टेप आपण काय करणार, इथं या ठिकाणी न्यूमरेटरला x ने मल्टिप्लाय करणार डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. आता x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय आलता, 3x स्क्वेअर आला होता, तसं d क्यूब चा किती येणार, d क्यूब चा डेरिव्हेटिव्ह
3d square. Yes, 3d square. Siमिलरली 4 into d square चा डेरिव्हेटिव्ह कसा काढणार? 4 ऍज इट इज ठेवायचं इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d square किती येणार आहे? 8d येते. Yes, very good. 8d. Yes, plus derivative of 5d is 5. Okay, आणि 5. constant चा derivative 0. Okay, again we replace d is equal to 1. So denominator मध्ये हे x e raised to x as it is 3 minus 8 plus 5. Again आपला denominator काय येतोय? 0. म्हणजे परत ह्या टर्मचं काय घ्यावं लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय एक्स. हे एक्स ऑलरेडी आहे, ह्याला अजून एका एक्स ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार आहे? एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स. आता डिवायडेड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 3d स्क्वेअर किती येते सांगा? 3 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d स्क्वेअर इज 2d. म्हणजेच किती येणार आहे? 6d. 6d मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 8d इज काय असणार आहे? 8 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ d किंवा x किती सांगितलं तुम्हाला? 1. सो इथं काय येईल? 8. आता अगेन रिप्लेस d बाय 1. मग किती येईल सांगा? एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स डिवायडेड बाय 6 मायनस 8 किती येणार? -2. हा आपला काय झाला? पी आय. सो जनरल सोल्युशन आपण काय लिहिणार? जर समजा इथं आपलं 0 आलंच नसतं तर आपलं सोल्युशन काय आलं असतं? म्हणजे इथंच आपला एक्झाम्पल सॉल्व्ह करायची प्रोसेस थांबली असती का? एक खाली जर डिनॉमिनेटर जर 5 किंवा 4 अशी काहीतरी व्हॅल्यू आली असती 0च्या ऐवजी, तर आपल्याला पुढच्या स्टेप कराव्या लागल्या नसत्या. आपण हे का करतोय? तर डिनॉमिनेटर 0 असेल तर इन्फिनिटी होते, म्हणजे इनडिटर्मिनेट फॉर्म होते. सो आपण काय करतोय? डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह काढत जातोय. ठीक आहे. सो फायनल आन्सर आपण काय लिहिणार आहे? The general solution or the complete solution of above differential equation is y is equal to CF plus PI. So y is equal to काय येणार आहे? CF is C1 plus C2x into e raised to x plus C3 e raised to 2x minus PI काय आहे? x square e raised to x divided by 2. This is our general solution or complete solution for above differential equation.
लिहून झालं हे? Yes. Okay, chalo, we will see the Next one. Okay, next example, write down, which is easy one. So, solve d square minus 2d plus 1 into y is equal to e raised to x plus 1. So, first of all, we write its auxiliary equation. Okay, so auxiliary equation is d square minus 2d plus 1 is equal to 0. 1 चे असा फॅक्टर की ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 and ऍडिशन 2 आली पाहिजे. सो सॉरी, ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 and ऍडिशन -2 आली पाहिजे. सो d minus 1 and d minus 1 is equal to 0. So d is equal to 1, 1. So complementary function is equal to 1 is real and repeated. C1 plus C2x into e raised to x. Now we find particular integral as 1 upon f of d into capital X. So 1 upon f of d is d square minus 2d plus 1 into e raised to x plus 1. Now we write this as separately. So we can write this as 1 upon d square minus 2d plus 1 into e raised to x. This one can be written as d square minus 2d plus 1. 1 म्हणजेच काय? e raised to 0x. e raised to 0 म्हणजेच 1. ठीक आहे. आता या ठिकाणी x चा कोएफिशियंट किती आहे? 1. सो इथं 1 पुट केलं तर 0 येतंय का? बघा 1 minus 2 plus 1 0 येतंय. सो इथं काय करणार आपण? बरं इथं लिहू वाटलंस तर पुट d is equal to 0 and इकडं पुट d is equal to 1 and d is equal to 0. So e raised to x divided by काय येते? 1 minus 2 plus 1 plus 1 upon 0 minus 0 plus 1 into e raised to 0x. So इथं काय करावं लागेल आपल्याला? न्यूमरेटरला x ने मल्टिप्लाय into e raised to x divided by derivative of denominator is 2d minus 2 plus 1. ओके, आता अगेन इथं d is equal to 1 पुट केलं. आन्सर काय येतंय? x e raised to x divided by 2 minus 2 plus 1. परत 0 येते. म्हणजे परत ह्याला काय करावं लागेल? x square e raised to x divided by 2 plus 1. हा तुमचा काय आला? पी आय. सो द जनरल सोल्युशन is written as y is equal to CF plus PI. So the general solution is y is equal to CF plus PI. So y is equal to C1 plus C2x into e raised to x plus x square e raised to x divided by 2 plus 1. This is the complete solution or the general solution of differential equation. ओके, लिहून झालं हे?
ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायचं. Okay, write down. Solve d square plus 13d plus 36 into y is equal to e raised to minus 4x. Okay. So first of all, we write its auxiliary equation. So its auxiliary equation is, सांगा काय असणार आहे? d square plus 13d plus 36 is equal to 1. 0. Yes. Now we have 36. 36 चे असे फॅक्टर पाडायचे आहेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन 36 यायला पाहिजे and addition 13. 9 into 4. 9 into 4 36. 9 plus 4 13. So we can rewrite this as d square plus 9d plus 4d plus 36 is equal to 0. ह्या दोन टर्म मधून d कॉमन काढलं तर d plus 9 प्लस ह्या टर्म मधून 4 कॉमन काढलं तर d plus 4 in 9. ओके, आता हे d plus 9 आणि d plus 9 कॉमन काढलं तर राहते काय d plus 4 is equal to 0. So d plus 9 is equal to 0. D plus 9 is equal to 0 and d plus 4 is equal to 0. So d is equal to minus 9 and d is equal to minus 4. So 9 and minus 4 are real and distinct. So we can write the complementary function as y is equal to c1 e raised to minus 9x plus c2 e raised to minus 4x. Okay. So this is the complementary function. Now we find particular integral. So particular integral is equal to pi is equal to 1 upon f of d into capital X. So 1 upon f of d is 1 upon d square plus 13d plus 36 into capital X is e raised to minus 4x. आता इथं या ठिकाणी d च्या ठिकाणी जर -4 पुट केला आपण, रिप्लेस d इज इक्वल टू -4, तर इथे किती येणार आहे 1 अपॉन -4 चा स्क्वेअर 16 मायनस 13 into 4 52 प्लस 36 किती येते 0. सो आपण काय करणार, हे टर्म 0 येते म्हणून ह्याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार. सो मल्टिप्लाय न्यूमरेटर बाय x into e raised to minus 4x divided by derivative of denominator. Derivative of d square is 2d plus derivative of 13d is 13 आणि ह्याचा तर 0 असणार आहे. अगेन वी पुट, इथं -4 पुट केलं तर 0 येते का, नाही येत. -4 into 2 -8. सो इथं काय येणार, रिप्लेस d is equal to -4. सो आन्सर काय येते x e raised to minus 4x divided by 2 into -4 plus 13. So is equal to x e raised to minus 4x divided by 5. हा काय झाला तुमचा pi. So the general solution is given by is y is equal to cf plus pi. So y is equal to cf काय आला होता c1 e raised to minus 9x plus c2 e raised to minus 4x plus pi काय आला x e raised to minus 4x divided by 5.
Okay, write down this. Write down this. झालं लिहून हे? हॅलो, लिहून झालं हे? यस मॅम. नेक्स्ट एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचंय. सोपं आहे. सॉल्व डी स्क्वेअर मायनस 2d प्लस 1 इंटू y इज इक्वल टू ई रेस टू एक्स. चला, आता ह्या 1 चे असे फॅक्टर पडायचे की मल्टिप्लिकेशन 1 आलं पाहिजे आणि ऍडिशन -2 आली पाहिजे. ठीक आहे, 1 चे फॅक्टर असे पाडायचे. काय येणार आहेत? -1 ठीक आहे, आता तरी सॉल्व करा. मला सीएफ सांगा, देन पर्टिक्युलर इंटिग्रल फाइंड करा. सांगताय? चला सांगा मला, सीएफ काय आला? आधी रूट्स काय आले सांगा. डी इज इक्वल टू रूट्स काय आले? डी इज इक्वल टू काय आले? वन वन. यस, रूट्स काय आले? 1 1. आता ह्याच्यावरून सीएफ कसा लिहिला सांगा. C1 plus C2x यस, C1 प्लस C2x इंटू e raised to x. यस. आता पीआय ट्राय करा. चला,
ओके. ओके, लास्ट एक्झाम्पल बघूया आपण ह्या लेक्चरचं. ठीक आहे, हे लिहून झालं. चलो, we will see the last example of this lecture. Solve d square plus 4d plus 4 into y is equal to hyperbolic cos 2x. ठीक आहे, तर इथे एक फॉर्म्युला लिहून घ्या. हायपरबोलिक cos x इज इक्वल टू e रेस टू x प्लस e रेस टू मायनस x डिवायडेड बाय 2. पण इथं आपल्याला काय दिलंय, हायपरबोलिक cos 2x. सो इथं काय येणार आहे, e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x डिवायडेड बाय 2. ठीक आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी राईट दी ऑक्झिलरी इक्वेशन. ते दोन फॉर्म्युले लिहून घ्या मार्जिन मध्ये. So the auxiliary equation is d square plus 4d plus 4 is equal to 0. तर आता ह्या 4 चे कसे फॅक्टर पाडायचे, मल्टिप्लिकेशन 4 आलं पाहिजे अँड ऍडिशन 4. 2 into 2 4, 2 plus 2 4. So d plus 2 is equal to 0. So d is equal to -2 real and repeated. So complementary function is equal to c1 plus c2x into e raised to minus 2x. Now we find pi. Pi is equal to 1 upon f of d into capital X. So 1 upon f of d is d square plus 4d plus 4 and capital X is hyperbolic cos 2x. Okay, but hyperbolic cos 2x is equal to, आपण पर्टिक्युलर इंटिग्रल ऑफ द e रेस टू ax फाइंड करतोय टाइप. ठीक आहे. सो डी स्क्वेअर प्लस 4d प्लस 4 इंटू हायपरबोलिक कॉस 2x इज e रेस टू 2x प्लस e रेस टू मायनस 2x डिवायडेड बाय 2. आता हे आपण सेपरेटली लिहूया. ठीक आहे. सो वी कॅन राईट दिस ॲज is equal to 1 upon d square plus 4d plus 4 into e raised to 2x upon 2 plus plus 1 upon d square plus 4d plus 4 into e raised to minus 2x upon 2. So आता हे 1/2 as it is. इथं d स्क्वेअर d च्या ठिकाणी 2 पुट केलं तर 0 येते का. 4 plus 4 into 2 8 plus 4 into e raised to 2x प्लस, आता इथं मायनस पुट केलं तर काय येणार आहे, -2 चा स्क्वेअर -8 प्लस 4 इंटू e raised to minus 2x. ठीक आहे. सो इथे काय येणार आहे, 1/2 इंटू 8 plus 8 16 डिवायडेड बाय इंटू e raised to 2x प्लस हे 1/2. इथं काय येणार आहे, 4 plus 4 8 minus 8 काय येईल, 0 इंटू e raised to minus 2x. म्हणजेच आता इथं आपल्याला काय करावं लागेल, हे 16 into 2 32 इंटू e raised to 2x प्लस आता याला काय करावं लागेल, 1/2 as it is, multiply numerator by x divided by derivative of denominator 2d plus 4. अगेन काय येतं आता इथं 2d plus 4 च्या ठिकाणी 2 into -2 plus 4 -4 plus 4 परत 0 येतंय. मग हे 1/32 as it is e raised to 2x plus 1/2. अगेन multiply numerator by x divided by derivative of denominator. ओके, हे आपलं काय आलं, पी आय आला. पी आय काय आला, 1/32 e raised to 2x
प्लस 1/4 x स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस 2x y इज इक्वल टू CF प्लस PI म्हणजेच C1 प्लस C2x इंटू ई रेस टू मायनस 2x प्लस 1/2 1/32 ई रेस टू 2x प्लस 1/4 x स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस 2x हे आपलं काय आलं जनरल सोल्युशन और द पर्टिक्युलर सोल्युशन ऑफ अबाव डिफरन्शियल इक्वेशन. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहून काढा. बघा आता मला इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला तुमच्या नोटबुकचे फोटो काढून मागावे लागतील की तुम्ही डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहिलात की नाही. ते नाही आलं तर मी इथं किती जरी बडबड केली तर काहीच उपयोग होणार नाही. तरी मी प्रत्येक वेळी सांगते हे का केलंय आणि कसं केलंय. आपला सिलेबस खूप मोठा आहे. ओके हे लिहून झालं. हॅलो. येस मॅम. ओके ठीक आहे आपण थांबू इथं. तुम्हाला थोडं तरी समजतंय का मी शिकवलेलं. समजतंय. नक्की ना. हो मॅम. फक्त इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले बघत चला. ओके तुम्ही वाटलंच तर मी जे रेग्युलरला घेतलेत लेक्चर्स त्याचे व्हिडिओ बघितले तरी चालतील कारण नाही तिथं इतकं एक्सप्लेन केलेलं नाहीये. ठीक आहे आपण थांबूया. थँक्यू.